जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा देवा आओ स्वामी तुकया देवा ये ग विठाबाई माझे पुंडरीचे आई विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे विठाबाई माझे पंढरीचे आई विवारी चंद्रभागा तुझे चरणीची चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरिया चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता पंचावी विनंती माझी पंढरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे करून तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भुवन लोकाभिराम गणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरणिका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या चिंतना करता या सेवे करता या विचार पुष्पा करता या संकीर्तन सोहळ्या करता जो अभंग आपणा सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम केले तो अभंग यच्ची यावत भूत तलावावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंदी महाराष्ट्र भूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांचा 5 चरणाचा चौकडी प्रकरणातील अभंग या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल कीर्तना करता या चिंतना करता या सेवे करता जो अभंग निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे कोणाचा आहे तुकोबरायांचा आहे
आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागलाच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून 375 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्हा आम्हाला शिकवण्याचं काम करताय. अभंगाचे 5 चरण आहे. त्या 5 चरणांपैकी 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला शिकवतायत की बाबा हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको. आणि जर आपण जर ते सांगितल्याप्रमाणे करण्याकरता जर चुकलो तर काय होईल याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपण जर ते करण्याकरता चुकलो तर काय होईल. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे थई यम आज्ञा, जवा हा काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐकवैला, मनी भाव धरुणी भला, न वंचे त्याला चुकू नको. अशा अर्थाचा एक सरळ सरळ सोपा सोपा इथं बसलेल्या बहुतेकांच्या परिचयातला अभंग या सेवेकरता निवडला. विठ्ठल या सेवेला, या चिंतनाला, या विचार पुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार दिन हे वक्त्याचं कर्तव्य असं तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त आहे प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. या न्यायाने थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवाशी सौभाग्यवती सुशीलाबाई परशुराम पाटील जाधव या आईंना, या संपूर्ण जाधव कुटुंबियांना अनाथ करून, जाधव परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी निघून जाण्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो काही विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हणून ओळखलं जातं. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने किंबहुना शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर या चटश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या आईंना अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. कैलासवाशी सौभाग्यवती सुशीला आजींच्या पश्चात मोठा परिवार आहे. प्रपंचरूपी गाडा उडण्याकरता, प्रपंचरूपी गाडा चालवण्याकरता खांद्याला खांदा लावून ज्या पती नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं, साथ दिली, की आदरणीय वंदनीय श्री परशुरामजी गोपाळ पाटील जाधव यांच्या जीवनातून पत्नी नावाचा आधार गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झाला. आदरणीय श्री साहेबरावजी गोपाळा जाधव धीर आहेत. आदरणीय श्री संदीप भाऊ परशुरामजी जाधव, आदरणीय श्री किरणजी परशुराम जाधव ही 2 मुलं आहेत. आणि सौभाग्यवती मनीषा ज्ञानेश्वर पानसरे मुलगी आहे. या तिघांच्या जीवनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं माय माऊली नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. आदरणीय श्री नितीन साहेबराव जाधव पुतणे आहेत. आदरणीय श्री राहुल साहेबराव जाधव पुतणे आहेत. सौभाग्यवती सुवर्णा वसंत शिंदे पुतणी आहे. संपूर्ण जाधव पाटील परिवार, जाधव पाटील परिवाराचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, कुटुंबावरती प्रेम करणारे सगळेचे सगळे चाहते मंडळी आपणा सर्वांना अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकी त्या निघून गेल्यात. आज त्यांची श्राद्ध विधी आहे आणि त्यानिमित्तानं आजचा संकीर्तन सोहळा आहे. जावं लागतं मृत्यूलोकातलं सत्य नाही असं नाही, पण जावं लागतं मृत्यूलोकातलं सत्य जरी असलं, मरावं लागतं मृत्यूलोकातली सत्यता जरी असली, काळाचा पडदा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठरलेला जरी असला तरी आपल्या कुटुंबामधून, आपल्या परिवारामधून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे जे 2 पात्र सांगितले आहेत ते जाऊच नाही, मरूच नाही, सरूच नाही, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. या मृत्यूलोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला मरावंच लागतं. ही मृत्यूलोकातली सत्यता जरी असली तरी आपल्या कुटुंबामधून आधार देणारे अस्तित्व जाऊच नाही, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. का जाऊ नये? कारण हे पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम तुमच्या आमच्यावरती करतात. बारकाईने विचार जर केला तर या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती जीवन जगत असताना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2 वर्ग सांगितले. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग,
आणि दुसरा वर्ग सांगितलाय पारमार्थिक वर्ग. बारकाईने ऐका, लक्षणीय ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती जीवन जगत असताना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितले आहेत. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितला पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन पात्र सांगितले आहेत आणि पारमार्थिक वर्गाचा विचार जर केला तर पारमार्थिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे फक्त एकच पात्र सांगितले. या व्यावहारिक वर्गाकडे व्यावहारिक वर्गाचा बारकाईने विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने तुम्हा आम्हाला जपणारं, तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने सावध करणारं, सावरणारं, निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे जे दोन पात्र सांगितले आहेत त्यापैकी पहिलंच पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व. आईसी कळवळ्याची जाती, काय हो गुरुजी? आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. करी लावा वीण प्रीती, करी लावा वीण प्रीती, करी लावा वीण प्रीती. आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. व्यावहारिक दृष्टिकोनातून जे दोन पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात त्यापैकी पहिलं पात्र म्हणजे आई नावाचं अस्तित्व. एकदम समर्पक, एकदम योग्य वेळेला आणि गोड पुरावा. आदरणीय वंदनीय नाशिक जिल्ह्याचं वैभव रोहिदासजी भाऊ मते गुरुजींनी गोड पुरावा तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवला. किती प्रेम करते तुमची आमची आई तुमच्या आमच्या प्रत्येकावरती. जगद्गुरु तुकोबाराय गोड वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आईसे कळवळ्याची जाती अन करी लाभावी न प्रीती. स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवावा, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवावा आणि निस्वार्थ भावनेने मुलाबाळांचा प्रपंच सार्थकी लागलाच पाहिजे. याकरता निस्वार्थ भावनेने अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांच्या अस्तित्वाबद्दल आस्था मनामध्ये ठेवून जीवन जगणारं पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व. आणि म्हणून सकल संत महात्म्यांनी संत साहित्यामध्ये देव सोडून आणि संत सोडून व्यावहारिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वर्णन जर कोणाचं केलं असेल तर आई नावाच्या अस्तित्वाचं आणि बाप नावाच्या अस्तित्वाचं पाहायला मिळतं. मंडळी निस्वार्थ भावनेने प्रेम करते आपल्या आई आपल्यावरती. प्रत्येकाची आई कशी जरी असली, उडता येत नसू द्या, बोलता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, कोणतंही काम स्वकर्तृत्वावरती पार पाडता येत नसू द्या हो, पण अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांचा प्रपंच सार्थकी लागलाच पाहिजे. याकरता नेहमी झुरत जीवन जगणारं पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व. स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला सारावी आणि मुलाबाळांच्या पोटाची भूक भागली पाहिजे. याकरता तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओहुल्या मातीतून चालताना तुडविल हे काट्याचे पास. आणि ज्याच्या ज्याच्या जीवनातून ती माय नावाचं पात्र संपलं ना, आदरणीय संदीप भाऊ आहेत, आदरणीय किरण भाऊ आहेत, त्यांची बहीण, त्यांना जर विचारलं आई असतानाचे दिवस कसे असतात आणि आई निघून गेल्यानंतरचे दिवस कसे असतात, त्यांचा अंतकरम भरून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा अंतकरम प्रत्येक क्षणाक्षणाला सांगेल. आई माझी मायेचा सागर होतीला तिने जीवनाला आकार. अगनबेची चांदणी तू
चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन ही अवस्था ही व्यथा माय निघून गेल्यानंतरची व्यथा कशी जरी असली आपली आई निस्वार्थ प्रेम तुमच्या आमच्यावरती करते. हा जो महाराज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ना, माझ्या जीवनातून 7 ते 8 वर्षापूर्वी बाप नावाचं पात्र संपलं आणि वडील निघून गेल्यानंतर आईचंही प्रेम आईनच द्यावं आणि बापाचंही प्रेम आईनच द्यावं. या कथा कीर्तनांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही फिरण्याचा योग येतो. आणि रात्री कीर्तन करून घरी येत असताना रात्र मध्यरात्र पहाट घरी येण्याकरता होते. नुसतं घरापर्यंत आलो आणि अंगणामध्ये गाडीचा आवाज जरी आला तरी आपोआप दरवाजा उघडलेला असतो. जागीच असते ती. ज्यावेळेला पहिलं पाऊल घरात पडतं त्यावेळेला पहिला शब्द तिच्या मुखातून बाहेर पडतो, भाऊ जेवला का रे? काय गरज आहे तिला इतक्या वेळ जागा राहण्याची? हे माय नावाचं पात्र माझ्या जीवनातलं नाही हो, आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं माय नावाचं पात्र नितांत निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम करतं. देह विसरे आपुला, स्वतःचा देह विसरून निस्वार्थ भावनेने मुलाबाळांच्या अस्तित्वाकरता नेहमी झुरत जीवन जगणारं पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व. आणि जसं आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करते अगदी तसंच निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं दुसरं पात्र सांगितलंय बाप नावाचं अस्तित्व. बाप करी जोडी लेकराचे मोडी, 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 आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, एका एकी केला मिराजीचा दोणी, एका एकी केला मिराजीचा आमच्यावरती प्रेम करते अगदी तसंच न दाखवता तुम्हाला आम्हाला जपणारं पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. यालाही जगद्गुरु तुकोबरायांचा पुरावा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, एका एकेला मिरासीचा धनी कडिये वागवणी. भारत यांचा नितांत प्रेम करत जीवन जगणारे व्यावहारिक दृष्टिकोनातून हे दोनच पात्र आहे, आई आणि वडील. बाकीचं जग आपल्यावरती प्रेम करतं ना, नाही असं नाही, पण बाकीच्या जगाच्या तुलनेत विचार जर केला तर आईसारखं निस्वार्थ प्रेम आणि बापासारखं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्या जीवनात करत नाही. आणि जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून मायबाप तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त एकच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतं. ते पात्र म्हणजे संत महात्मा. संतांनी आईचे प्रेम द्यावं आणि बापाचंही प्रेम द्यावं. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय जगद्गुरु तुकोबांनी संतांना बापाची आणि मायेची उपमा द्यावी, कारण संतांनी आईसारखं प्रेम आणि बापासारखं प्रेम तुम्ही आम्हाला वाटण्याचं. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, उदार तुम्ही सांगा माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, उदार तुम्ही सांगा
आदरणीय वंदनीय आपले अक्षय महाराज गोड पुरावा मांडला, आपल्या मनापर्यंत पोहोचवला. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत सकल संत महात्म्यांनी माय बापासारखं प्रेम तुमच्या आमच्यावरती केलं. माफी मागून बोलू, थोडस पलीकडे जाऊन सांगतो ऐका. तुमच्या आमची जन्मराती माय आणि जन्मराते वडील जेवढे तुमच्या आमच्यावरती प्रेम करत नाही त्याच्याही पेक्षा काही पटीने जास्त प्रेम संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास कविती, करुणी सायास शिकविती. हे सहज बोलणे गीत उपदे, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे गीत उपदे, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, शिकविती, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. गोड पुरावा आदरणीय गुरुजीने आपल्या मनापर्यंत पोहोचवला. नितांत प्रेम संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. तुमच्या आमची जन्मराती माय आणि जन्मराती वडीलही जेवढं प्रेम करत नाही त्याच्याही पेक्षा काही पटीने जास्त प्रेम संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. माझ्या मनाचं नाही, संत साहित्यातला पुरावा आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी माय. आई सुद्धा करू शकत नाही आणि बापाही करू शकत नाही, त्याच्यापेक्षा काही जास्त पटीने उपकार संत महात्मे तुमच्या आमच्यावरती करतात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी माय. म्हणून त्यांचे धरिले त्यांचे पाय, दिले अक्षय अभय दानगा. सकल संत महात्म्याने निस्वार्थ भावनेने प्रेम वाटण्याचं काम तुम्ही आम्हाला केलं. मला जास्त विषयांतर या मुद्द्याचं करायचं नाही, मला महत्वाचा मुद्दा आपल्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही सगळे ऐकणारी मंडळी आहात आणि चांदवड तालुका म्हटलं की परमार्थामध्ये मुरलेला तालुका आहे. वारकरी संप्रदायाचे सगळे पाईक मंडळी समोर माझ्या बसलेले आहात. अतिशय महत्वाचे दोन मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोहोचवून अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो, लक्ष देऊन ऐका. सकल संत महात्म्याने निस्वार्थ भावनेने प्रेम तुमच्या आमच्यावरती केलं. या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जेवढे काही सकल संत महात्मे या महाराष्ट्र भूमीला प्राप्त झाले त्या सगळ्या संतांनी निस्वार्थ भावनेने प्रेम तुम्हाला आम्हाला दिलं. या वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये समाधिस्थ आहेत. आपण भाग्यवान आहे मंडळी. वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज. या निवृत्तनाथ महाराजांपासून तर वारकरी संप्रदायातल्या फळीतले शेवटचे संत म्हणजे संत श्रेष्ठ निळोबराय इथपर्यंत जेवढे काही सकल संत महात्मे महाराष्ट्र भूमीला प्राप्त झाले त्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमचा आमचा ऐश्वर्यरूपी काळ तुमचा आमचा जन्म सार्थकी लागलाच पाहिजे याकरता निस्वार्थ भावनेने प्रेम वाटण्याचं काम केलं. जास्त विषयांतर मला करायचं नाही, महत्वाचा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संतांनी रचला त्या संतांचं नाव आहे विश्वमाऊली ज्ञानोबराय. निवृत्तनाथ महाराजांचा कृपा प्रसाद ज्ञानोबरायांना प्राप्त व्हावा आणि मग ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचावा. ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते संत म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबराय. त्या ज्ञानोबरायांनी वयाच्या 22व्या वर्षापर्यंत जीवन जगावं. किती 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 वयाच्या 22व्या वर्षापर्यंत जीवन जगावं. पण एवढं पवित्र जीवन जगावं, एवढं पवित्र जीवन जगावं, एवढं पवित्र जीवन जगावं की ज्ञानोबरायांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्याला पाहायला मिळते. फक्त आपली दृष्टी त्या पद्धतीची पाहिजे. ज्ञानोबरायांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती ती आहे. ऐका बारकाईने, मुद्दा जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. ज्ञानोबरायांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती ती आहे. कोणती? ज्या माझ्या ज्ञानोबरायांना बालपणामध्ये आईचंही प्रेम मिळालं नाही आणि ज्या माझ्या ज्ञानोबरायांना बालपणामध्ये वडिलांचंही प्रेम मिळालं नाही त्या ज्ञानोबरांनी संपूर्ण जगाला लेकरं समजून जवळ घ्यावं आणि माय बापाचं प्रेम वाटावं ही ज्ञानोबरांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती. या समाजाने ज्या ज्ञानोबरायांना बालपणामध्ये आईची मांडणी मिळू दिली नाही आणि या समाजाने ज्या ज्ञानोबरायांना बालपणामध्ये बापाची मांडणी मिळू दिली नाही त्या ज्ञानोबरांनी संपूर्ण विश्वाला लेकरं समजून मांडीवरती घ्यावं आणि सुखाची श्रीमंती पदरात टाकण्याचं काम करावं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एक जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय
नाथबाबांना म्हणावं लागलं ज्ञानोबराय आई आहेत किंबहुना साधकांचा मायबा दरुशने हरिता सर्वभूती सुख रूप ज्ञान नाथ महाराज म्हणतात सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा काय म्हटले नाथ बाबा ज्ञानोबारायना काय म्हटले माझा म्हटले. इथं वारकरी संप्रदायाची खूप मोठी श्रीमंती पाहायला मिळते माझा या शब्दामध्ये. कारण त्यावेळेला सगळे संत महात्मे एकमेकांना माझं म्हणायचे. काय म्हणायचे? माझं म्हणायचे. पण एका गावात 2 महाराज झाले की एकमेकांना माझं म्हणत नाही. एखाद्या ठिकाणी जर बाहेरचे महाराज जर आले तर त्याला कोणी त्या महाराजांना माझं म्हणत नाही. कारण त्यावेळेला संप्रदायामध्ये आपुलकी होती. पण आता संप्रदायामध्ये आपुलकी पाहायला मिळत. पण नाथ महाराजांनी खऱ्या अर्थाने माझं म्हणावं एवढी मोठी ताकद एवढी मोठी श्रीमंती मनाची नाथ महाराजांची पाहायला मिळते. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांनी आई बापासारखं प्रेम तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला दिलं. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना ज्ञानोबांनी तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता तुम्ही आम्हाला प्रेम वाटण्याचं काम केलं. आई बापासारखं प्रेम ज्ञानोबांनी तुम्ही आम्हाला दिलं. ज्ञानोबांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आताही ज्ञानोबा आई बापाचं प्रेम तुम्ही आम्हाला देतात. आपल्यापैकी आताही कुणीतरी उठलं त्यावेळेला आपल्या मनाला कुठेतरी थकल्यासारखं वाटेल, शिनल्यासारखं वाटेल, भागल्यासारखं वाटेल. त्यावेळेला आपल्या अंतकरणातलं दुःख इतर कुठेतरी व्यक्त करण्यापेक्षा आणि ज्याच्यापाशी आपल्या अंतकरणातलं दुःख व्यक्त केलं त्यांनी आपल्या दुःखाचा हसू करण्यापेक्षा आपल्या अंतकरणातलं दुःख ज्ञानोबांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं होता. ज्ञानोबराई आजही आई बापाचं प्रेम तुम्ही आम्हाला देतात. पण आपल्यासारखे सामान्य जीव ज्ञानोबरांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचले की ज्ञानोबराई कृपा करत असताना कधीच विचार करत नाही हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे, हा कोणत्या कुळाचा आहे. हा विचार ज्ञानोबरांपर्यंत न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणा पुरावा अपेक्षित पुरावा आदरणीय गुरुजींनी आपल्या मनापर्यंत पोहोचवला. न पाहे याती यात म्हणजे जात. कुळाचा विचार हा कोणत्या कुळाचा आहे, हा कोणत्या समाजाचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे हा विचार ज्ञानोबांपाशी अजिबात नाही. आपल्यासारख्या सामान्य जीवाने ज्ञानोबांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचावं. ज्ञानोबाने तुमच्या आमच्यावरती कृपा करावी एवढे माय बापासारखे उपकार ज्ञानोबांचे तुमच्या आमच्यावरती आहे. आणि जसे ज्ञानोबा तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात अगदी तसंच तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं दुसरं पात्र म्हणजे वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जगद्गुरु तुकोबार आहे. सगळ्या संत महात्म्यांनी निस्वार्थ भावनेने प्रेम केलं. अगदी तसंच जगद्गुरु तुकोबाने सुद्धा 375 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा, स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवावा आणि समाजाने दिलेला त्रास बाजूला करून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे याकरता तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं, सावरण्याचं, शिकवण्याचं काम जगद्गुरु तुकोबारांनी केलं. एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारावासा वाटतो. तुम्ही सगळे सर्वांगाचे कान करून ऐकतायत. त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. तो प्रश्न असा आहे, जे जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम करतायत, जे जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला सावरण्याचं काम करतायत, जे जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम करतायत, त्या जगद्गुरु तुकोबारांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही नातेसंबंध आहे का हो? बोला बोला बोला, आहे का? जगद्गुरु तुकोबार तुमचे आमचे काका लागतात का? नाही. मामा लागतात का? नाही. भाऊ लागतात का? नाही. चुलते लागतात का? नाही. कोणी भाऊबंद लागतात का? नाही. कोणी नातेवाईक लागतात का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबार तुमचे आमचे भाऊ लागत नाही, दादा लागत नाही, चुलते लागत नाही, काका लागत नाही, मामा लागत नाही, कोणी लागत नाही. पण तरी सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या जन्माचं सार्थक झालंच पाहिजे याकरता जगद्गुरु तुकोबारांनी 375 वर्षापूर्वी जीवन जगत असताना वयाच्या 42व्या वर्षापर्यंत स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि आपुलकीने तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला प्रेम वाटण्याचं काम करावं. काय गरज होती जगद्गुरु तुकोबारांना तुम्हाला आम्हाला सावध करण्याची? जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी परमार्थ केला असता, नामचिंतन केलं असतं, भगवत भक्ती केली असती, कीर्तन केले असते, परमार्थ केला असता आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल केली असती तरी सुद्धा वैयक्तिक स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेता आला असता जगद्गुरु तुकोबारांना. पण नाही. आपण जी भगवत भक्ती करतोय, आपण जी नामसाधना करतोय, आपण जो परमार्थ करतोय तोच परमार्थ या सामान्य जीवाने करावा हा हेतू जगद्गुरु तुकोबारांच्या मनाचा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं. आता जागा, आता जागा, आता जागा रे फाईन हो जागा. हे चोर निजल्या निज
नाडो निवागा चोर निजल्या निजल्या नाडो निभागा आता जागा 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 आता जागा रे भाई नो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाई नो आता जागा हो आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या वा 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 लढकड्या तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता जगद्गुरु तुकोबने स्वतःचा स्वाभिमान बघ आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं सवन करण्याचं शिकवण्याचं काम करत असताना दान वागण्याचं जगवण्याचं काम करावं जगद्गुरु तुकोबने म्हणतात हे चोर निजल्या निजल्या नाडो निवागा चोर निजल्या निजल्या नाडो निवागा हे चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या हे चोर निजल्या निजल्या नाडो निवागा चोर निजल्या निजल्या नाडो निवागा हे चोर निजल्या निजल्या नाडो निवागा चोर निजल्या निजल्या नाडो निवागा आता जागा 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 आता जागा रे भाई हो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाईनो तुमचा आमचा जन्म सार्थकी लागावा याकरता जगद्गुरु तुकोबऱ्यात तुम्ही आम्हाला जागवण्याचं काम करता हे चोर निजल्या निजल्या नाडो निभागा चोर निजल्या निजल्या नाडो निभागा जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 शत्रू 6 चोर झोपलेले आहेत तोपर्यंत त्यांना आपण झोपेत टाकून पडावं या अपेक्षा जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाची आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला जागवण्याचं काम करतात पण जाग करून सुद्धा न जाग झालेल्या समाजाकरता जगद्गुरु तुकोबराने स्वतः स्वाभिमान बाजूला ठेवावा आणि हात पुढे करावेत आणि स्वतः श्रीमंत संत असताना सुद्धा स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून जगद्गुरु तुकोबराने तुमच्या आमच्या समोर हात पुढे करावेत आणि दान मागण्याचं काम करावं तुका मागे दान काय दान मागितलं द्यावे जी आनंद तुकोबराय म्हणतात मला माझ्या पदरात एक दान टाका काय दान जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जय हो लाडकरी हा समोर बसलेल्या सगळ्या मायबापांना विनंती सगळ्यांनी एका तालात टाळी वाजवा. एक टाळी. हा. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती हे जागता जगदेव रागाताई वा रागता जगदेव रागताई बाळे अवघा क्षेत्रपाळ मुसावा सकळ औरा क्षेत्रपाळ तुझा वासकळ
माने समजन एक साथ क्या बात आहे कॅमेरे वेळे दादा सगळ्यांची शूटिंग काढून घ्या सगळ्यांनी ताट हातवरती करा जय हो मायबा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 चालू द्या 4 वाजेपर्यंत आपला जन्म सार्थकी लागावा याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आपण मुखाने वासुदेव वासुदेव म्हणावं राम राम म्हणावं कृष्ण कृष्ण म्हणावं हरी हरी म्हणावं याकरता नाथमाजांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता नामदेव महाराजांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा आपण जागा राहून जीवन जगावे याकरता जगद्गुरु तुकोबाने तुम्हाला आम्हाला जागवण्याचं काम केलं दान मागितलं तुका मागे दान द्यावे जी आनंद मग सकल संत महात्म्याने तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता एवढा जर 8 तास मनामध्ये ठेवलेला असेल तर आपण सुद्धा सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं काम आहे जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो काही आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय तो आयुष्यरूपी काळ आपल्याला सार्थकी लावता आला पाहिजे आणि आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे गरीब असल्या श्रीमंत असल्या बंगल्यातला असल्या झोपडीतला असल्या रस्त्यावरचा असल्या कसाही जरी असला तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची खूप मोठी उपकाराची शक्ती मंडळी प्रत्येकाच्या मग त्या देवाशी एकनिष्ठ राहणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे 2 दिवस आपण जगामध्ये आलोय 2 दिवस राहायचं आणि 2 दिवसांनी पुन्हा एकदा निघून जायचंय आपण या सृष्टीवरचे पाहुणे आहेत इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला 2 दिवस आपण जगामध्ये आलोय 2 दिवस राहायचं आहे 2 दिवसांनी पुन्हा एकदा निघून जायचं आहे जो आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय तो आयुष्यरूपी काळ सार्थकी लागला पाहिजे याकरता शास्त्रामध्ये काही घटना अशा सांगितल्या आहेत की अजिबात चुकवायच्या नाही आणि काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की चुकूनही करायच्या नाही त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलं कधी चांगलं चुकूनही काही गोष्टी करायच्या नाही त्यांच्या जवळही जायचं नाही सुभाषितकार वर्णन करतात शास्त्रकार वर्णन करतात त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधी चांगलं आपली एक जुनी म्हणे दुरून डोंगर साजरे डोंगरला मुनच पाहायला चांगले वाटतात आणि जवळ गेले काय काट्याकोपाटे असतात समजा विस्तव आहे आपल्या समोर त्या विस्तवाच्या जास्त जवळही जायचं नसतं जास्त लांबही राहायचं नसतं विस्तवाच्या जास्त जवळ जर गेलो तर चटका बसल्याशिवाय राहत नाही आणि जास्त लांब जर राहिलो तर थंडी वाजल्याशिवाय राहत नाही म्हणून मुख्य चांगलं सुरक्षित अंतर ठेवून आपलं काम आहे आपण रस्त्याने जात असताना पुढे जर एखादी गाडी चालत असली तर त्या गाडीच्या जास्त जवळ घेतलं तर धोका आपल्याला पत्करावा लागतो जास्त लांबही राहायचं नाही जास्त जवळही जायचं नाही तशा काही गोष्टी काही घटना अशा सांगितल्या आहेत की त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं फक्त 7च मुद्दे आपल्या मनापर्यंत पोहोचवतो जास्त विषयांतर करत नाही त्या 7 गोष्टी अशा आहेत की त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं सुभाषितकार वर्णन करतात सुभाषितकार सांगतात गजम खरम श्वानम मत्तम रंडाम च बहुभाषिणीम राजपुत्रम च कुमित्रम च दूरतः परिवर्जी या 7 गोष्टींपासून 7 घटनांपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं आयुष्यरूपी काळ सार्थकी लागेल पहिली गोष्ट सांगितली गज गज म्हणजे हत्ती हत्तीपासून 4 हात लांब राहायला सांगितलं हत्ती हा प्राणी पाळीव प्राणी जरी असला तरी त्याचा कधी मूड चेंज होईल सांगता येत नाही कधी मूड बदलेल सांगता येत नाही आणि कधी विध्वंस करेल सांगता येत नाही हत्ती हा प्राणी पाळीव प्राणी जरी असला तरी हत्तीपासून 4 हात लांब राहायला सांगितलंय पहिला मुद्दा सांगितलाय गज गज म्हणजे हत्ती दुसरा मुद्दा सांगितलाय खर खर म्हणजे गाढव गाढवाच्याही जास्त जवळ जायचं नाही आणि म्हणून आपले जुने माणसं म्हणतात ना गाढवाच्या पुढूनही जायचं नाही गाढवाच्या मागूनही जायचं नाही गाढवाच्या पुढून जर गेलं तर गाढव धावा घेतल्याशिवाय राहत नाही आणि गाढवाच्या पाठीमागून जर गेलो तर गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही गाढवावरती किती उपकार करा गाढवाशी किती आपुलकीने बोला
आणि गाढवाच्या किती आपुलकीने जवळ जा, गाढवाचा स्वभाव आहे काय काय लात मारणं. एकदा एक गाढव जंगलामध्ये चाललं होतं. ऐकता ना तुम्ही सगळे, झोपले का काय. एकदा एक गाढव जंगलातून चाललं होतं आणि चालता 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 त्या गाढवाच्या पायात काटा मोडला. ऐका बरं का बारकाईने, त्या गाढवाच्या पायात काटा मोडला आणि गाढवाच्या पायात काटा मोडल्यानंतर सरळ चालणारं गाढव लंगडायला लागलं. लंगडत 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 चालत असताना शेजारून एक कोल्हा चालला होता. त्या कोल्ह्याचं लक्ष त्या गाढवावरती गेलं आणि गाढवाला प्रश्न विचारला, गाढव दादा, अहो रोज तुमच्या आणि माझी भेट इथंच होते, आजही तुमच्या आणि माझी भेट झाली, पण रोज तुम्ही सरळ चालताना दिसतात, आज तुम्ही लंगडताना दिसतात, नक्की झालं तरी काय. आणि मग गाढव दादाने सांगितलं, माझ्या पायात ना काटा मोडला, मला सरळ चालण्याची खूप अपेक्षा आहे, पण माझ्या पायात काटा मोडल्यामुळे माझ्या पायाला वेदना होत आहेत, सरळ चालण्याची इच्छा असून सुद्धा मला सरळ चालता येत नाही, काय करावं काही सुचत नाही हो. आणि मग कोल्याला दया आली गाढवाची. आणि कोल्याला दया आल्यानंतर गाढवाला सांगितलं कोल्याने, गाढव दादा, अहो तुमच्या पायातला जर काटा काढला नाही तर तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील, आणि वेदना जर सहन कराव्या लागल्या तर तुम्हाला लंगडत चालावं लागेल, आणि हे काही मला सहन होणार नाही. आणि म्हणून गाढवाच्या पायातला वेदना थांबाव्या म्हणून कोल्याने गाढवाच्या पायातला काटा काढण्याकरता आपुलकीने जवळ यावं. कशाने कशाने बोला बोला, कशाने, पाठीमागची मंडळी, कशाने, आपुलकीने जवळ यावं. आपुलकीने या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. कशाने जवळ यावं, आपुलकीने जवळ यावं. आणि आपुलकीने जवळ आल्यानंतर गाढवाच्या पायातल्या वेदना थांबण्याकरता, गाढवाच्या पायातला काटा काढण्याकरता त्या कोल्याने गाढवाचा पाय मस्तपैकी मांडीवरती घ्यावा. असा ऐकताय ना तुम्ही, झोपले का काय. ऐका, गाढवाचा पाय मांडीवरती घेतला आणि गाढवाच्या पायाला वेदना होऊ न देता अलग त्या गाढवाच्या पायातला काटा कोल्ह्याने काढला. आणि काटा काढता क्षणी गाढवाच्या पायातल्या वेदना थांबल्या आणि गाढव मस्तपैकी जागेवरती ताट उभं राहिलं. कसं, असं ताट उभं राहिलं, असं ताट उभं राहिलं गाढव. आणि गाढव ताट उभं राहिल्यानंतर ज्या गाढवाच्या पायातला काटा कोल्ह्याने काढलेला होता, ज्या कोल्ह्याने काटा काढला होता त्या कोल्ह्याला जी किक ठेवून दिली, कोल्हा त्या स्टँड पर्यंत जाऊन पडला. संपला माझा दृष्टांत. गाढवावरती किती उपकार करा, गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसरा मुद्दा सांगितला, खर खर म्हणजे गाढव. गाढवापासून 4 हात लांब राहिलेलं कधी गजम खरम. तिसरा मुद्दा सांगितला श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्यापासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. भुंकणे हा कुत्र्याचा विषय. आपण किती जरी सरळ मार्गाने चाललो असलो तरी कुत्र्याला आपली गती सहन होत नाही, आणि गती सहन न झाल्यामुळे कुत्रा आपल्यावरती भुंकल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुत्र्यापासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. चौथा मुद्दा सांगितलाय मत्तम. मत्तम म्हणजे उन्मत्त झालेली व्यक्ती, गडगंध श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण अहंकाराने उन्मत्त झालेली व्यक्ती आहे. अशा उन्मत्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगितलाय रंडामचे बहुभाषिणी. एखादी अपवित्र महिला आहे. माता माऊल्यांनो माफी मागून बोलतो बरं का, माझ्या मनाचा नाही, संत साहित्यातला पुरावा, शास्त्रातला पुरावा आहे. एखादी अपवित्र महिला आहे, त्या अपवित्र महिलेपासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. पुढचा मुद्दा सांगितलाय बहुभाषिणी, म्हणजे अति बडबड करणारी महिला, अति बोलणारी महिला, त्या अति बोलणाऱ्या महिलेपासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. आणि शेवटचे 2 मुद्दे आहे का, राजपुत्रमच कुमित्रमच. याचा अर्थ असा आहे, एखादा राजाचा मुलगा आहे, गडगंध श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण अनितीने वागतोय, पैशाच्या जोरावरती समोरच्या गरीबाला कमी समजतोय, त्याचा तिरस्कार करतोय, असा राजाचा मुलगा जरी असला तरी त्याच्यापासून 4 हात लांब राहायला सांगितलंय. आणि शेवटचा मुद्दा, एखादा कुमित्र आहे, ज्याच्या संगतीमध्ये राहून निवृत्तनाथांचं दर्शन करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून कुशावर्ताचं स्नान करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून परमार्थ करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये टिकत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून व्यसन बाजला करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून आषाढी वारीच्या काळामध्ये सामील होता येत नसेल, असा कुमित्र, त्या कुमित्रापासून सुद्धा 4 हात लांबायला सांगितलंय. गजम खरम श्वानम मत्तम रण्णामचे बहुभाषिणीम राजपुत्रम च कुमित्रम च दूरतः परिवर्जित. या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. यांच्यापासून जर आपण लांब राहिलो तर आयुष्याचं सार्थक. आणि काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की ऐश्वर्यपिका सार्थकी लावायला अजिबात चुकवायच्या नाही. मग काय करण्याकरता चुकायचं नाही. जवही सकळ सिद्ध आहे, जवही सकळ सिद्ध आहे, जवही सकळ सिद्ध आहे, जवही सकळ सिद्ध आहे. हात चालवया पाय, हात चालवया पाय, हात चालवया पाय, हात
खणखणी टाळी होता सगळ्यांनी. एवढ्या माणसांच्या मनाने टाळ्या तर जोरात वाजवा. त्या कीर्तनात बसल्या बसल्या टाळी वाजवण्याचा अजिबात कंटाळा करायचा नाही. त्या कीर्तनात बसल्या बसल्या नुसत्या हाताने टाळ्या जरी वाजवल्या तरी तुमच्या आमच्या जन्मांच्या पापाची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. हे माझ्या मनाचं नाही, संत साहित्यातला पुरावा आहे. कीर्तनात टाळी आणि होय पातकांची होळी. मग तुमच्या आमच्या जन्मांच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती जर कीर्तनातल्या टाळीमध्ये, मग कीर्तनात टाळी वाजवण्याकरता अजिबात कंटाळा करायचा नाही. एकदा तुमच्याकडे जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने गुरुजींकरता खणखणीत टाळी होता सगळ्यांनी. हा अक्षय महाराज असं असतं ते. फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा वाजवत नाही. पण अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आदरणीय मती गुरुजींनी केलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागला पाहिजे, याकरता जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्ही आम्हाला शिकवतायत. हे करण्याकरता चुकू नका. काय करण्याकरता चुकायचं नाही. पहिला मुद्दा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. आयुष्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता, तीर्थयात्रा करण्याकरता अजिबात चुकू नका. जोपर्यंत आपले हातपाय साथ देतात, जोपर्यंत आपले पाय साथ देतात, जोपर्यंत आपले हात साथ देतात, जोपर्यंत आपली दृष्टी साथ देते, जोपर्यंत आपले कान साथ देतात, तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता अजिबात चुकायचं नाही. देवदेव देवदेव करण्याकरता अजिबात चुकायचं नाही. बहुतेकांचा असा भ्रम असतो, काही जर म्हटलं ना, अहो चला आषाढी वारीचा पर्व काळ आला, आता पंढरपूरला जायचं आपल्याला. काही लोक सहज म्हणतात, महाराज आलो असतो पण तीर्थयात्रा करण्याचं वय, पंढरपूरची वारी करण्याचं वय कोणतं? म्हातारपण. पण त्यावेळेला वारी करून काही उपयोग नाही. आपल्याला देवाची वारी आठवते, तीर्थयात्रा आठवते, पण वेळ निघून गेल्यानंतर मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड. आणि सगळ्यांनी हाडाड केली की मग आपल्याला परमार्थ आठवतो. मग आपण संतांपर्यंत जाऊन पोहोचतो. संतांना सांगतो, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामच तिथवरी दाखवा दिनाचा. कधी हातपाय कमी झाल्यानंतर का? अजिबात नाही. जोपर्यंत आपले हातपाय साथ देतात, जोपर्यंत आपले इंद्रिय साथ देतात, तोपर्यंत वारी करणं, तोपर्यंत तीर्थयात्रा करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तोपर्यंत देवाच्या चरणाला घट्ट मिठी मारणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तीर्थयात्रेमध्ये खूप आनंद आहे मंडळी. जास्त काही अवघड तुमच्या मनापर्यंत पोहोचवणार नाही. तुम्ही काशीलाच जा, तुम्ही वृंदावनलाच जा, तुम्ही द्वारकेलाच जा, तुम्ही चारधाम यात्रेलाच जा, असं मी मुळीच म्हणणार नाही. सगळ्या श्रीमंत वारी, सगळ्या सोपी वारी म्हणजे आषाढी वारी, पर्वकाळ, पंढरपूरची वारी. खूप श्रीमंत वारी आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जरी आला तरी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवून दर्शन आहे. आणि आपल्यासारख्या सामान्यातला सामान्य वारकरी जरी गेला तरी पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवून दर्शन आहे. एवढी श्रीमंत देवता आणि श्रीमंत वारी पंढरपूरची वारी मंडळी. काशी यात्रा जर केली तर 5 वेळेला करावी लागते. द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. पण द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ, काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ आणि माझ्या पांडुरंगाची फक्त एकच वारी केल्याचं फळ एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरीची जाय एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3,
केल्यानंतर, द्वारकेच्या 3 यात्रा केल्यानंतर जेवढं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं तेवढंच फळ पांडुरंगाची फक्त एकच वारी केल्यानंतर पडतं. पंढरीसी जाय एक वेळा म्हणून आला आषाढी वारीचा काळ, तोंडावरती आला. आता आपल्या गावातली अनेक मंडळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. 29 जूनला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे. मागच्या वर्षी 10 जूनला होतं, या वर्षी धोंड्याचा महिना अधिक मास मध्ये आल्यामुळे थोडस लांबलं. 29 जूनला, 29 जून रोजी विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण नाशिक जिल्ह्यातले आहोत. वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये समाधिस्थ आहे. आपण त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील व्हा. खूप आनंद आहे मंडळी, किती आनंद आहे. ज्यावेळेला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो त्यावेळेला निवृत्तीनाथांच्या सोबत लाखोनी वारकरी असतात. आणि ज्यावेळेला पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात त्यावेळेला प्रत्येक वारकऱ्याचा अंतक्रम प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतं, भीमा तिरी एक बसविले नगर, बसविले नगर. एका ताला टाळी बाबा, एक ताळी काय हो. इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या वारीचा आनंद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा. सगळ्यांनी टाळी बाबा, एक टाळी. भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्याची, त्यातील मुखासी चार भुज त्याची. तेथील मोकासी चार भुजा त्याची. त्यातील मुखासी चार भुज त्याची. पाहिल्या 16,000 रे, पहिल्या पाहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. हे नाहाचा जाऊ त्याच्या गावारे करिया सुकली येईल विसावारे. नाहाचा जाऊ त्याच्या गावारे करिया सुकली येईल विसावारे. हे नाहाचा जाऊ त्याच्या गावारे करिया सुकली येईल विसावारे. नाहाचा जाऊ त्याच्या गावारे करिया सुकली येईल विसावारे. यांना हाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. मग ते पंढरपूर तीर्थक्षेत्र नक्की आहे तरी कुठं? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. ताली वाजवा सगळ्यांनी एका ताला जय हो बाय बा. 1-2 मिनिटं पंढरपूरच्या वारीचा आनंद आपल्याला भोगायचा आहे. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव.
एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. इथं बसल्या बसल्या या कीर्तनामध्ये पंढरपूरच्या वारीच्या वाटेवरच्या 2 चाली तुमच्या मनापर्यंत पोहोचवल्या. ऐकल्या का तुम्ही? माता म्हणून ऐकल्या का तुम्ही? ऐकल्या. या चाली ऐकत असताना, टाळी वाजवत असताना तुम्हाला इथला आनंद मिळाला की घरची आठवण झाली? हो बोला 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 बोला. इथला आनंद मिळाला की घरची आठवण झाली? इथला आनंद मिळाला. मग पंढरपूरच्या वाटेवरच्या 2 चाली कीर्तनात ऐकल्यानंतर एवढा आनंद होतो, तर पंढरपूरच्या वाटेवरती ह्याच चाली ऐकायला मिळतात, किती आनंद असेल. तो आनंद उपभोगण्याकरता एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. खूप आनंद आहे मंडळी. म्हणून जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. आणि ज्यांना ज्यांना पंढरपूरला जाण्याची खूप अपेक्षा आहे, खूप इच्छा आहे, पण हातपाय साथ देत नाही, त्यांच्याकरताही मधला पर्याय. नुसतं पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवून एक पाऊल जरी टाकलं ना तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. पण कोणाकरता? ज्यांना शक्यच नाही त्यांच्याकरता. पण ज्यांना शक्य, सगळं शक्य आहे, पण मन त्यांना जाऊ देत नाही, त्यांच्याकरता मुळीच नाही. नुसतं पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवून एक जरी पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकला ना तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. काय करायचं माहिती का? पंढरपूरला जाण्याची खूप अपेक्षा आहे, पण हातपाय साथ देत नाही, अशा व्यक्तींकरता महत्वाचा मधला पर्याय सांगतोय का. काय करायचं माहिती का? पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवायचा. ऐकताय की तुम्ही सगळे? झोपले का काय? ऐका. पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवायचा आणि पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवून पंढरपूरला जाण्याकरता सज्ज व्हायचं. कपडे घ्यायचे, पिशवीत भरायची, पिशवी हातात घ्यायची, घरापासून निघायचं, चांदवड पर्यंत जाऊन पोहोचायचं. चांदवड पासून महामार्ग बस स्टँड म्हणजे मुंबई नाका तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं. तिथून थेट पंढरपूरला जाणारी एसटी असते, ते एसटी पर्यंत जाऊन पोहोचायचं. एसटी मध्ये पाऊल टाकायचं, शीटावरती बसायचं, कंडक्टरकडून तिकीट फाडायचं. पंढरपूरला जाण्याचं मानस मनावर ठेवून पंढरपूरला जाण्याचं तिकीट फाडायचं आणि पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचलो की चंद्रभागा बस स्टँडवरती बसच्या एसटीच्या खाली उतरायचं. चंद्रभागा मातेपर्यंत जाऊन पोहोचायचं. फक्त डोळे भरून चंद्रभागा माता पाहायची तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. तसंच घर निघून आलं तरी. अवघे चितीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. काही काही लोक म्हणतील बाबा ते सुद्धा शक्य नाही आम्हाला, त्याच्या मधला पर्याय. एक काम करायचं, रोज जसे सकाळी तुम्ही उठतात तसं पंढरपूरला जाण्याचा मानस मनावर ठेवून रोज जसं उठतात तसं उठायचं. पिशवीमध्ये कपडे टाकायचे, महामार्गापर्यंत जाऊन पोहोचायचं, मुंबई नाक्यापर्यंत एसटी मध्ये बसायचं, कंडक्टरकडून तिकीट फाडायचं, पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचायचं. पंढरपुरापर्यंत एसटी जाऊन पोहोचली, चंद्रभागा बस स्टँड पर्यंत एसटी जाऊन पोहोचली की एसटीच्या खाली उतरत असताना एकच पाऊल फक्त पंढरपूरच्या भूमीला लावायचा, तसंच पाऊल एसटी मध्ये टाकायचं आणि तसंच घरी निघून यायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. काही काही लोक म्हणतील बाबा हेही शक्य नाही आम्हाला, त्याच्या पुढचा पर्याय. रोज जसे तुम्ही सकाळी उठतात तसं उठायचं, पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवायचा, मुंबई नाक्यापर्यंत महामार्ग बस स्टँड पर्यंत जाऊन पोहोचायचं. जी एसटी पंढरपूरला जाते त्या एसटी पर्यंत जाऊन पोहोचलं की पंढरपूरला जाणाऱ्या एसटी पर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आपला एकच पाय त्या एसटीला लावायचा आणि तसाच खाली ठेवायचं आणि घरी निघून यायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं फळ पदरात पडतं. नाही मान्य? अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगतो ऐका. काही काही लोक म्हणतील बाबा ती आम्हाला शक्य नाही. पंढरपूरला जाण्याचा मानस जरी नुसता मनामध्ये ठेवला आणि एक जरी पाऊल टाकलं तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतो. एवढी श्रीमंती पंढरपूरची वारी आहे. पुरावा देणार मी तसं बोलणार नाही, फक्त बरं काही नाही का. रोज जसे तुम्ही सकाळी सकाळी उठतात तसं उठायचं. ज्यांना शक्यच नाही, हातपाय साथ देत नाही त्यांच्याकरता हा पर्याय बरं का, बाकीच्यांकरता नाही. रोज सकाळी जसे तुम्ही उठतात तसं उठायचं, स्नान संध्या करायची, पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवायचा आणि पंढरपूरला जाण्याचा मानस मनामध्ये ठेवून घराच्या बाहेर पडत असताना पंढरपूरला चालू ही अपेक्षा मनामध्ये ठेवायची. एकच पाऊल उंबऱ्याच्या बाहेर टाकायचा आणि तसाच पाऊल परत घरामध्ये घ्यायचा, तरी पंढरपूरला गेल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. हे माझ्या मनाचं नाही, संत साहित्यातला पुरावा आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, दरिता पंढरीची वाट, दरिता पंढरीची वाट, दरिता पंढरीची वाट, कपाट
वाट आणि पापे पळती कपाट. पापांना थारा लागू देत नाही पंढरीची वाट. एवढी श्रीमंत वारी म्हणजे पंढरपूरची वारी आहे. 29 जूनला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने सामील व्हा आणि आपल्या सोहळ्याची शोभा वाढवा. पुणे जिल्ह्याने सगळ्या महाराष्ट्राने जसं ज्ञानोबारांचा सोहळा मोठा केला, तुकोबारांचा सोहळा मोठा केला, तसं नाशिककरांचं कर्तव्य आहे आपलं. वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा आपल्या नाशिकमध्ये, आपल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये समाधीस्थ आहेत. त्यांच्या पालखी सोहळ्याला भव्य दिव्यता यावी, शोभा वाढावी याकरता आपण त्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालं पाहिजे. 29 जूनला दुपारी 2 ते 3 वाजता विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा भूवैकुंठ पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. खूप सुंदर सोहळा, खूप आनंदाचा सोहळा आपण तिथं उपभोगायला मिळणार आहे. नाही तुम्हाला निवृत्तीनाथांच्या सोबत जाता आलं नका जाऊ, पण कमीत कमी प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेण्याकरता तरी नक्की या सगळ्यांनी. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. आपला जन्म सार्थकी लागावा याकरता तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. आणि आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे याकरता अजून काय केलं पाहिजे, काय करण्याकरता चुकायचं नाही. जव हे जव काळासे दुरी ठेला, जव काळासे दुरी ठेला, तवा तू हरी गुण गाया ऐकवहिला, तू हरी गुण गाया ऐकवहिला, मनी भावा धरणिया भला, मनी भाव वदरिया ठेला, वंचिताला चुक नको, वंचिताला चुकू नको, चुकू नको. काळासे दुरी ठेला, अक्षयजी काळासे दुरी ठेला, काळासे दुरी ठेला, काळासे दुरी ठेला. तुमच्याकडे जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने अक्षय महाराजांकरता टाळी वाजवा सगळ्यांनी. हा अतिशय गोड आवाजामध्ये अक्षय महाराजांनी अभंगाचं दुसऱ्या चरण सुरबद्ध केलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पहिल्या चरणामध्ये जसं सांगतात तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नको, तसं दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तव तू हरी गुण गाय ऐकवहिला, मनी भाव धरुणी भला, न वंजे त्याला चुकू नको. जोपर्यंत आपली वाचा सिद्ध आहे, जोपर्यंत वाचा चांगली आहे, तोपर्यंत देवाचं भजन करण्याकरता अजिबात विसरू नका. ज्या काळाला आपण सर्वजण घाबरतोय, जो काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे भरभक कंपनी उभा आहे, त्या काळावरती विजय प्राप्त करण्याकरता मनामध्ये पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका. त्या काळाची भीती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. त्या काळावरती विजय आपल्याला प्राप्त करता आला पाहिजे. काळावरती विजय प्राप्त करायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय, थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. ऐका, काळावरती विजय प्राप्त करायचा म्हणजे त्या काळाच्या मुस्कटात आपल्याला मारता आली पाहिजे. काय करता आलं पाहिजे, काय करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही आतापर्यंत चांगली बोलत होते, आता बिघडली का काय, पण पटून देईल तुम्हाला. ऐका, काळाच्या तोंडात आपल्याला मारता आली पाहिजे, मुस्कटात मारता आली पाहिजे आपल्याला. पण काळाच्या मुस्कटात मारण्याकरता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाने उठावं आणि काळाच्या मुस्कटात मारावी एवढा काळ काय साधारण नाही. काळाच्या मुस्कटात मारण्याकरता, काळाच्या तोंडात मारण्याकरता तेवढं बळ तुमच्या आमच्या मनगटामध्ये असावं लागतं. आणि त्या बळ मनगटामध्ये तयार करण्याकरता, ती श्रीमंती मनगटामध्ये तयार करण्याकरता काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरा हानी रामबाणी. या मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण जेव ठेवून जर जीवन जगलो तर मनगटामध्ये काळाच्या तोंडात मारण्याकरता ताकद येईल आणि आपण काळावरती विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि खूप सोपं आहे राम नाम गाणं. डोंगरावरती जायची गरज नाही, गुहेत जायची गरज नाही, काही सायास करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखी येतो घरा. एवढं सोपं त्याचं नामस्मरण आहे. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी. सगळ्यात सोपं जर काय असेल तर राम नाम आहे. पण मध्ये एक थोडासा जगद्गुरु तुकोबराने बांध घातला. ऐकताय की तुम्ही सगळे,
जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, पण मध्ये एक थोडासा बांध घातला. कोणता? शहाणा तो धनी घेतोय ते. म्हणजे शहाणे तेच देवाचं भजन करतात, जे करते नाही ते तुम्हीच म्हणा. आता एवढं सोपं देवाचं नामस्मरण आहे. आणि हे राम नाम आपल्यासारख्या मंडळीने गाऊन आयुष्याचा सार्थक करावं यात नवल नाही हो. हे राम नाम भगवान शिवाने सुद्धा गावं, भगवान आदिनाथाने, भगवान शंकराने सुद्धा गावं. हे राम नाम आपल्यापैकी बहुतेक जणांना आवडतं यात नवल नाही हो. हे राम नाम म्हणजे भगवान महादेवाचा, भगवान शिवाचा श्रीराम जय राम जय जय राम. राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव पूजे सदाशिव सदाशिव राम पूज सदाशिव भजन करी महादेव भजन करी हे राम नाम तुम्ही आम्ही सामान्य जीवाने गावं यात नवल नाही हो. हा राम नाम, हे जे राम नाम आहे, हे राम नाम भगवान आदिनाथाने, भगवान शंकराने, भगवान महादेवाने सुद्धा गावं. गोड गायलं. आणि आता अधिक मास चालू आहे, पुरुषोत्तम मास चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे. एकदा जर राम नाम जर मुखाने गायलं तर 1000 वेळेला भजन केल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. पण तेवढ्या पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने ते राम नाम आपल्याला गाता आलं पाहिजे. कसं गायचं सांगू का? माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं, टाळी वाजवायची आणि गोड रामनामाचं भजन करायचं. या भजनाच्या माध्यमातून आईंच्या चरणी आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करायची. सगळ्यांनी खणखणीत टाळी वाजवायची. माझ्या पाठीमागे म्हणा सगळ्यांनी. खाली बसलेल्या मंडळीचा आवाज आला पाहिजे, खणखणीत जोरदार आवाज आला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. थोडासा जोरात आवाज, थोडासा जोरात आवाज आला पाहिजे. हा, खणखणीत आवाज आला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम 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 बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की हे जर राम नाम मुखाने जर गायलो तर काळावरती आपल्याला विजय प्राप्त करता येईल. बरं, देवाच्या सगळ्या अवतारांचं भजन केल्याचं फळ जर आपल्या पदरात पडायचं असेल तर हरी हरी भजन करण्याकरता अजिबात चुकू नका. कारण देवाचे सगळे अवतार हरी या पदामध्ये सामावलेले आहेत. अवताराच्या राशी तुहा उभा विटेवरी शंख चक्र गधा पद्म सई तारी. म्हणून तव तू हरी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको. अजून काय करण्याकरता चुकायचं नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जोडूनी धन न घाली माती ब्रह्मरुंद्र पूजन यती सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. सत्य आचरणाला राहणाऱ्या माणसांची संगत करण्याकरता अजिबात चुकू नका. अजून काय करण्याकरता चुकायचं नाही. दशा यव नवा नली अंगी पांगिला नवी विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको. संतांची संगत करण्याकरता चुकू नका. ही विनंती, हे शिकवण्याचं काम, हे सावरण्याचं काम, हे सावध करण्याचं काम
जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून करतात. आणि हे सगळं करण्याकरता जर चुकलो तर परिणाम काय होईल? मग ते नचले काही, मग ते नचले काही, मग ते नचले काही, मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, संपदा राहील ठाईचे ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाई, पुढे संचित जाईल ग्वाई, पुढे संचित जाईल ग्वाई, पुढे संचित जाईल ग्वाई. तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा. तव काळ असे दुरी ठेला, तव काळ असे दुरी ठेला. तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा. तव काळ असे दुरी ठेला, तव काळ असे दुरी ठेला. गुरुजींचा सिग्नल आला बरं का मला. आपण जर हे सगळं करण्याकरता जर चुकलो तर काय होईल? आपली सत्ता काय कामाची ठरत नाही, आपली संपत्ती काय कामाची ठरत नाही. मग तेथे नजले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यम आज्ञा. संचितानुसार आपल्याला यम आज्ञेला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता आपण काय काय करण्याकरता चुकायचं नाही. पहिला मुद्दा तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. दुसरा मुद्दा देवाचं भजन करण्याकरता चुकू नका. तिसरा मुद्दा सत्य आचरणाने राहणाऱ्या माणसांची संगत करण्याकरता चुकू नका. आणि चौथा मुद्दा जीवन जगत असताना संतांची संगत, संतांच्या चरणाचं दर्शन करण्याकरता अजिबात चुकू नका. आयुष्यरूपी काळ सार्थकी लागेल. आणि सगळं करण्याकरता जर चुकलो तर मग तेथे नजले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यम आज्ञा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपल्याला सगळ्यांना भजन करायचंय. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. सगळ्यांनी सबजण एक साथ. क्या बात आहे, वा. इथं बसलेले, पाठीमागे बसलेले, आजूबाजूला बसलेले, वटावरती बसलेले सगळ्यांना विनंती, देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचं नाही. करावरती हात. वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ध्यांग ध्यांग विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, घ्या हात खाली. घेतले. ज्या देवाने तुम्ही आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. आता जर देवाचं भजन करायला कंटाळा केला तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्या हात मोडल. जाईल तर तुमचं जाईल, आमचं काय जाणार. आणि म्हणून नाथ बाबा म्हणतात आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे.
चिठ्ठी येईल मग कळेल डावे 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 पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का महाद्वारी कोणी बोलत रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत रे का वर्तमान खोटे दादा वर्तमान हे वर्तमान खोटे झालं वर्तमान खोटे खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे झालं वर्तमान खोटे या ठिकाणी बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे आगे भाई आगे आगे भाई पिंगा भाई पिंगा गे पिंगा भाई पिंगा आगे भाई आगे आगे भाई पिंगा भाई पिंगा गे पिंगा भाई पिंगा अवगा 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 गणतिकागे अवगा गणतिकागे अवगा गणतिकागे अवगा गणतिकागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे अवगा दांगड दिगागे दांगड दिगागे हे देता जाना तुम्ही देता जाना विप्रीवनाच्या गायी तुम्ही गेला ना पिपरीवाल्याच्या गाई देता जाना तुम्ही देता जाना विप्रीवनाच्या गायी तुम्ही गेला ना पिपरीवाल्याच्या गाई रोडी उचित रोडी उचित प्रेमगाली हृदया दहन महागाया दहन महागाया आलो दहन महागाया दान मागाया सालो दान मागाया से दान मागाया सालो दान मागाया से अहम वाग्या प्रेम नगरी सावध होनी भजने लागा दिवक रात्री मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी आजा मल्हारी दिवाळी मल्हारी दिवाळी याच्या शेजारी याच्या शेजारी बरं नाही गेलं ग बया हे मला मला पंढरीला पंढरीला बया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला बया पंढरीला बया पंढरीला नेलं ग बाया पंढरीला नेलं ग बाया हे नवरा फिरवितो तुम्ही डुबू ऐका हे नवरा फिरवितो तुम्ही डोकं डोकं ऐका हुरडा 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 फिरवितो तुम्ही ऐका हे नवरा फिरवितो तुम्ही डोकं डोकं ऐका तुम्ही डुबू डुबू ऐका तुम्ही डोकं डोकं ऐका डुबू डुबू ऐका डोकं डोकं ऐका हात वर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने समजून एक साथ क्या बात वाह पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा
देवाचं भजन करायला जरी कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन करायला अजिबात कंटाळा करू नका. करावरती आहात. आता टाळही वाजणार नाही, पकवाजही वाजणार नाही, वाजेल ती फक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणी टाळाटाळी करायची नाही. करावरती आहात. कणकणीत टाळीचा आवाज आला पाहिजे. समजून एक साथ माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा एक संगत 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 हा 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 एक निवृत्ती ज्ञान देव सत्पान मुक्ताबा एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सत्पान मुक्ताबा एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती राया 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 सोपन मुक्ताबाई ज्ञान सगया निवृत्ती हरी हरी निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सगया तुकाराम 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 ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली यथामध्ये अवकाशा भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटतंय की जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलोय. त्या गुरुवर्यांचा समजा बाकीचा मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदाहरण करण्याने माफ करा. पुन्हा कधीच बोलणार नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती सुशीलाबाई परशुराम पाटील जाधव या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी श्रद्धायुक्त कंतकर्ण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. या आईंच्या पश्चात 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, पुतणे आहेत, पुतणे आहेत, पती आहेत. त्या संपूर्ण जाधव पाटील परिवाराला अनाथ करून इहलोकीच्या तर संपूर्ण परलोकी आजी निघून गेल्या. पण जात असताना खऱ्या अर्थाने खूप भाग्याचं मरण त्यांच्या पदरी पडलं. जात असताना त्या सौभाग्यवतीची सगळी लक्षणं सोबत घेऊन गेल्या. कपाळावरचं कुंकू असेल, गळ्यातलं मंगळसूत्र असेल, हातातला हिरवा चुडा असेल, पायातले जोडवे असतील, हे सौभाग्यवतीचे लक्षणं सोबत घेऊन जाण्याकरता अनंत जन्मीचं भाग्य, अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि ते पुण्य आईंच्या पदरी होतं. आईंनी खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाला अनाथ केलं. ही खूप मोठं दुःखाची गोष्ट आहे. पण जात असताना सौभाग्यवतीचे लक्षणं सोबत घेऊन गेले, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. या आईला मी माझ्या वतीने, आमच्या वैयक्तिक खालकर कुटुंबियांच्या वतीने, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, नाशिक जिल्ह्यात जेवढे काही गुणीजन मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, तसेच आमच्या संबंध गोदाकाठ परिसराच्या वतीने, निफाड तालुक्याच्या वतीने, तसेच विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करतो. अंशविल इथेच पूर्ण विराम देतो. या कीर्तनाकरता संबंध महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आज या सोहळ्याकरता, या कीर्तनाकरता, या दैदिप्यमान कीर्तन महोत्सवाकरता ज्यांची हजेरी लागली आहे, त्या संबंध महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज डायमंड रत्न इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या कीर्तनाकरता जे आज प्रामुख्याने उपस्थित आहे, उभ्या महाराष्ट्राला, संबंध नाशिक जिल्ह्यालाच नाही तर संबंध महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने वेड लावलाय, आपले नाशिक रत्न, नाशिक जिल्ह्याचं वैभव, आदरणीय वंदनीय रोहिदासजी भाऊ मते गुरुजी या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत.
गुरुजींना पवित्र अंतकरणाने फोन केला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी आपल्याला त्या कीर्तनाला जायचं आहे. गुरुजींनी खऱ्या अर्थाने हातातलं काम बाजूला टाकावं आणि माझ्याकरता या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचावं. आदरणीय वंदनीय मते गुरुजी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये महाराष्ट्रातले कोणतेही कीर्तनकार जर आले तर आपुलकीने ज्यांचं नाव घेतलं जातं, गायनाकरता जे पाहिजेत ही अपेक्षा व्यक्त केली जाते, ते म्हणजे आदरणीय मते गुरुजी आहेत. त्या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. गुरुजींकरता जोरदार खणखणीत टाळी जा सगळ्यांनी. त्याच पद्धतीने या कीर्तनाकरता या कीर्तनातील पहिली पंचपदी त्यांनी गोड पद्धतीने गायली. ते गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे अशा आदरणीय वंदने आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव आदरणीय वंदने अक्षयजी महाराज वाघ या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय वंदनीय रोहिदासजी भाऊ मते गुरुजी भाऊंच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत गायनाच्या साधनेच्या माध्यमातून आपल्यासारखे अनेक श्रोते सज्जनांचे मन ज्यांनी वेधून घेतलेत, आदरणीय वंदनीय भास्करजी महाराज कानावती ही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने आपल्या गावातलं संपूर्ण भजनी मंडळ प्रत्येकाच्या नावाला परिचित नाहीत, प्रथमताच गावामध्ये कीर्तन सेवेचा योग आलाय. सगळेच जण माझ्या जीवाच्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने आमचे जीवलग मित्र अनिलजी महाराज कैलासवासी अनिलजी महाराज जमदाडे यांच्या धर्मपत्नी आदरणीय वंदनीय सुवर्णमाई जमदाडे यांच्या चरण सानिध्यात राहून विद्याग्रहण करून संबंध महाराष्ट्राला पुण्य पवित्र करणारे आपल्या गावचं भूषण आपल्या गावचं वैभव आदरणीय वंदनीय अक्षयजी महाराज पाटील ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. मृदुंगवती ज्यांची गोड थाप गोड सहकार्य ज्यांचं दोघांचं होतं ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे दोन्ही रत्न माझ्या डाव्या हाताला जे गोड मृदुंगाचं सहकार्य करण्याकरता उपस्थित आहेत. आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव चांदवड तालुक्याचं भूषण आणि मृदुंगावरची थाप कशी टाकली पाहिजे हा पाया ज्यांनी माझ्या जीवनातला रचला ते आदरणीय वंदनीय रमेशजी महाराज गांगुर्डे गुरुजी ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षापूर्वी बाप नावाचं पात्र माझ्या जीवनातून गतप्राण झालं, पण वडील गेल्यानंतर काही मंडळींनी मला नितांत प्रेम दिलं, नितांत आधार दिला. त्या आधार देणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी 2 व्यक्तिमत्व कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. एक म्हणजे आदरणीय वंदनीय मते गुरुजी आणि एक म्हणजे आदरणीय वंदनीय रमेश महाराज गांगुर्डे गुरुजी. खऱ्या अर्थाने दोघांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने माझ्या उजव्या हाताला जे गोड मृदुंगाची साधना किंवा गोड मृदुंगाची साथ देत होते आपल्या गोड मृदुंग साधनेच्या माध्यमातून अवघ्या कमी काळात आणि कमी वेळात संबंध महाराष्ट्रातील सोदके सज्जनांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव माझे जीवलग मित्र मृदुंग मार्तंड दिनेशजी दादा मोजाड यांचे लाडके पटशिष्य आदरणीय वंदनीय आमचे रवींद्र महाराज बोराडे ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो. या सुंदर अशा सोहळ्याचं चित्रीकरण संपूर्ण कीर्तनाचं चित्रीकरण ज्यांनी केलं ते माझे जीवलग मित्र माझ्यावरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व एक मनमोकळ्या स्वभावाचा राजा आपल्या गावचं नाव संबंध महाराष्ट्र ज्यांच्या संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतंय ते माझे जीवलग मित्र राघव युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय वंदनीय जनक दादा पानसरे आणि त्यांचे सहचारी सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने आमच्या रवी महाराजांची थाप असेल, रोहिदास महाराज मते गुरुजींचा आवाज असेल, आदरणीय अक्षय महाराजांचा आवाज असेल, भास्कर महाराजांचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि सेलिब्रिटींच्या यादीतलं मोठं नाव आपल्या चांदवड तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून होतंय. आता पुणे जिल्ह्यामध्ये साऊंड सिस्टीम कमीत का नाही, खूप आहेत, पण चांदवड तालुक्यातली साऊंड सिस्टीम कडक ओझरची साऊंड सिस्टीम काळूबाळू साऊंड सिस्टीम पुण्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यार्थी त्यांच्याकडे काहीतरी योग्य कला असेल असे खऱ्या अर्थाने माझे जीवलग मित्र आदरणीय वंदनीय आमचे विकास दादा तेही या कीर्तनाकरता गोड सहकार्य करण्याकरता उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आमच्या विकास दादांना काही सांगावं लागत नाही. इको द्या, ट्रबल द्या, गेन द्या, बेस द्या, शार्पनेस द्या, काही सांगावं लागत नाही. कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला कीर्तनकाराला काय पाहिजे हे चेहऱ्याच्या हावभावावरून ओळखणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विकी दादा आहेत. तुम्हालाही पवित्र अंतकरणानं वंदन करतो. समोर बसलेल्या सगळ्या माता माऊल्या पुरुष मंडळी गावातील सगळं राजकीय शैक्षणिक पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून मज पामारापर्यंत येऊन पोहोचला आदरणीय वंदनीय संदीप भाऊ आणि आदरणीय वंदनीय किरण भाऊ यांच्या दोघांच्या प्रेमपूर्वक अंतकरणाच्या निमंत्रणाचा फोन ज्यांनी माझ्या फोनवरती केला होता आणि ज्यांनी मला समक्ष भेटून या कीर्तनाची सेवा खऱ्या त्याने प्रदान केली ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय वंदनीय आमचे पप्पूदादा आहेर कोठूरकर आणि आदरणीय वंदनीय आमचे सतीश भाऊ मोरे त्यांच्या दोघांच्या आणि या संपूर्ण कुटुंबाच्या प्रेमपूर्वक अंतकरणाच्या निमंत्रणामुळे या सेवेचा योग मज पामरापर्यंत येऊन पोहोचला. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो आणि झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. बहुतेक मंडळी म्हणतील बाबाला काय बाकीचे कीर्तन भेटत नाही का, पण माझी काही चूक नाही. कीर्तनाला उभं राहत असतानाच भजनी मंडळातल्या काही माणसांनी आणि घरातल्या माणसांनी सांगितलं होतं महाराज कीर्तन 1 वाजेपर्यंत चाललं पाहिजे.
हे सांगितलं म्हणजे बरं पडतं जरा, नाही तर लोकांना असं वाटतं महाराजांना कीर्तनच भेटत नाही. असो, सगळ्यांच्या प्रेमपूर्वक अंतकरणाने सेवेचा निरोप ह्या मज पामऱ्यापर्यंत आला होता. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेची सांगता करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य